Gossip Kalla, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे पनवेल जवळील आलिशान फार्म हाऊस नेहमीच चर्चेत असते. अनेक सेलिब्रिटी, मित्रमंडळी आणि कुटुंबीय येथे वेगळे वेळ घालवताना दिसतात. मात्र या फार्म हाऊस मध्ये कोणालाही सहज प्रवेश मिळत नाही. सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. मुलाखतीत आयुष म्हणाला की सलमान खान स्वतः ज्यांना निमंत्रण देतो त्यांनाच फार्म हाऊस मध्ये जाण्याची परवानगी असते. त्यामुळे भाईने फार्म हाऊसवर बोलवलं तर तिथे जाता येतं असं आयुष म्हणाला आहे. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि स्टार कपल अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांवर आता पूर्णविराम मिळाला असून या दोघांनीही अधिकृतपणे घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. सोशल मीडियावरील एका संयुक्त पोस्टद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांना आणि हितचिंतकांसोबत ही माहिती शेअर केली आहे. अर्जुन कपूर सोबत लंडन मध्ये दिसल्यानंतर अभिनेत्री साहिबा बाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असलेली साहिबा ही अभिनेत्री, कुटुंबे, क्रिकेटर आणि माझी कॉर्पोरेट प्रोफेशनल आहे. समय रैना सोबत तिचे नाव यापूर्वी चर्चेत आले होते. अभियानासोबतच ब्रँड मार्केटिंग मध्येही काम केलेल्या साहिबाने अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमिर खान यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत तयार झालेल्या बटवारा 1947 या चित्रपटाला दुसरा टीजर प्रदर्शित झाला आहे. सनी देओल, प्रीती झिंटा आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यात भावनिक प्रसंगासह दमदार ऍक्शनची झलक पाहायला मिळते. टीजरची सुरुवात 1947च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या हृदयद्रावक प्रसंगांनी होते. सामान्य नागरिकांवरील मारहाण, जाळपोळ आणि अत्याचार यांचे चित्र त्यात करण्यात आले आहे. सुरुवातीच्या दृश्यांमध्ये प्रीती झिंटा, आली फजल आणि शबाना आझमी यांची पात्रे या हिंसाचारामुळे व्यवस्थित झालेली आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्री ईशा केसकर अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जय मल्हार या मालिकेतील बानूची भूमिका असेल किंवा लक्ष्मीच्या पावलांमधील कलाची भूमिका असेल, दोन्ही भूमिकांमुळे ती घराघरात पोहोचलेली आहे. मात्र दोन्ही मालिका मधूनच सोडल्यामुळे इंडस्ट्रीत ही मालिका सोडणारी अभिनेत्री असल्याची टीका कायम होताना दिसते. अलीकडेच दिसलेल्या मुलाखतीत मालिका सोडल्याचं कारण तिने सांगितलं आहे. त्याचसोबतच अनेक विषयांवर ती बोलली आहे. एखाद्या भूमिकेसाठी कलाकारांना अनेकदा इंडस्ट्रीमध्ये बोल्ड सीन द्यावे लागतात, अंग प्रदर्शन करणे, कपडेही घालावे लागतात. अनेकदा अशी कामं स्वीकारताना कलाकार आपल्याला बंधन घालतात. यावरून अभिनेत्री ईशा केसकरने केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. गॉसिप कल्ल्यामध्ये आपण इथे थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.